प्रत्येक हाय परफॉर्मिंग माणूस हा स्वतःला अंडर एस्टिमेट करतो, ज्याला आपण इम्पोस्टर सिंड्रोम म्हणतो. त्याला वाटत असतं आपली कुवतच नाहीये तेवढी. आणि हा रिसर्च फॅक्ट आहे बरं का, आपल्याला त्याच्यातनं बाहेर पडावं लागेल. निकेत करजगी हे एक एक्झिक्युटिव्ह कोच आहेत. त्यांनी आतापर्यंत 2,00,000 पेक्षा जास्त लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे. 2,000 तासापेक्षा जास्त कंटेंट त्यांच्याकडे रेडी आहे. अगदी बेसिक लेवलपासून ते एकदम हाय एक्झिक्युटिव्हपर्यंत सगळ्या लोकांसाठी त्यांच्याकडे कोर्सेस अवेलेबल आहेत. त्यांच्याबरोबर झालेल्या आजच्या या गप्पांमध्ये खूप छान गोष्ट त्यांनी सांगितली, आणि ती म्हणजे की प्रत्येक माणूस हा एक युनिक पॅशन घेऊन जन्माला आलेला असतो. ती पॅशन आपण शोधली पाहिजे. मग त्याच्यावर काम करा, त्याला मॉनिटाईज करा आणि पुढे जा. मित्रांनो, हा आपला इन्स्पिरेशन कट्टा आहे, एक असा मराठी पॉडकास्ट जिथे आपण इन्स्पायरिंग मराठी लोकांशी गप्पा मारणार आहोत. चला तर मग गप्पा मारूया निकेत करजगी यांच्याशी. निकेत सर, इन्स्पिरेशन कट्ट्यावरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सर, तुम्ही आधी इंजिनियर होतात आणि नंतर मग तुम्ही सायकोलॉजीकडे वळलात, कोचिंगकडे वळलात, तर त्याचं काय कारण होतं? तर असं असतं ना की बऱ्याच वेळेला तुम्ही अशा फॅमिलीमध्ये जन्म घेता जिथे सगळेजण इंजिनियर्स असतात आणि मग तुम्हाला ऍज अ सोशल ऑब्लिगेशन इंजिनियर बनावं लागतं. पण जोक्स अपार्ट, मला इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट होता, कारण बऱ्याच वेळेला जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगच्या म्हणजे सोशल जे तुमचं सेटिंग असतं फॅमिलीमध्ये आणि भरपूर इंजिनियर्स असले की आतून एक अशी इच्छा पण असते की आपण इंजिनियर बनावं. पण लहानपणी माझ्यामध्ये एक दुविधा होती की कॉमर्स घ्यायचं का इंजिनिअरिंग घ्यायचं. अच्छा. तर माझा विचार आधी कॉमर्सकडे जायचा होता, आणि मग त्याच्यानंतर मग काही लोकांबरोबर बोललो, मी माझ्या आई वडिलांबरोबर बोललो, आणि मग असं विचार केला की नाही, ठीक आहे, इंजिनिअरिंग करावं. आणि मग माझा विचार होता की इंजिनिअरिंग करून नंतर MBA केलं तर इन एनी केस नंतर बिझनेसचं ज्ञान घेता येतं, इन एनी केस फायनान्सचा केपेबिलिटी तिथे वाढते MBA केल्यानंतर. तर मग मी विचार केला, ठीक आहे, आपण इंजिनिअरिंग संपवून टाकू पहिले. मग इंजिनिअरिंग झाल्यानंतर मला लगेच नोकरी मिळाली, आणि मी विचार केला होता की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जावं, कारण मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मला असं जाणवलं की स्कोप होता, पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही 1987 मध्ये अतिशय इमर्जिंग इंडस्ट्री होती. तर मग मी असा विचार केला की ठीक आहे, आय विल गो इन टू दॅट. मग मी कॅडकॅम मध्ये कन्सल्टिंगचं मी नोकरी घेतली. मग फारसं काही मला आवडलं नाही ते. त्याच्यानंतर मग मी हार्डवेअर सेल्समध्ये गेलो. त्याच्यानंतर मग मी प्रॉडक्ट मॅनेजमेंटमध्ये गेलो. तिथे ऍडव्हर्टायझिंग, त्याच्यानंतर ब्रँड कम्युनिकेशन वगैरे सगळं शिकलो. त्याच्यानंतर मग मी पुण्याला आलो. मी दिल्लीला होतो ऍक्च्युली. मग मी पुण्याला आल्यावर तेव्हा मी ऑपरेशन्स हेड म्हणून पुण्याला आलो. मग मी नोकरी स्विच केली, म्हणजे भरपूर नोकऱ्या स्विच केल्या. मी जवळजवळ 6-7 नोकऱ्या स्विच केल्या, आणि माझी फायनल नोकरी जी होती ती एका एज्युकेशन ब्रँडमध्ये होती. आणि त्या एज्युकेशन ब्रँडमध्ये जेव्हा मी काम करायला लागलो ऍज अ फ्रँचाईज हेड, तेव्हा मला एज्युकेशन बद्दल जरा असं एक अट्रॅक्शन झालं. आणि मग मी विचार करायला लागलो की काय करायचं पुढे, कारण नाहीतरी मी करिअरमध्ये, आपण नॉर्मली 30शीला आलो की एक मिड लाईफ क्रायसिस येतोच की आपण जे करतोय ते करायला पाहिजे का, किंवा अजून काही करायचंय का. तर मला माझी नोकरी अतिशय बोरिंग वाटायला लागली आणि माझं मनच लागेना. मग मी विचार केला की आता जर अशी परिस्थिती असेल तर मग काय मजा नाही, कारण आपण जवळजवळ 60% आपण वेळ नोकरीमध्ये देतो आपण आपल्या वेकिंग टाइमचा, आणि जर का मजा येत नसेल तर मग आपण ट्रॅक बदलला पाहिजे. मग मी वाचन सुरू केलं, आणि मग वाचता 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 मला पॅशन या टॉपिकवरती भयानक इंटरेस्ट आला. आणि स्वतःवरती मग मी एक्सपेरिमेंट केलं की माझी पॅशन काय आहे. आणि मग मला असं जाणून आलं की मला विनर्स तयार करायला खूप आवडतात. आणि मी जेव्हा माझी कॉर्पोरेट करिअर जेव्हा आपण ट्रॅक केली, तेव्हा मला असं जाणवलं की मी प्रत्येक माझ्या टीम मेंबरला मी एक कोचच होतो. मी त्यांना काही ना काहीतरी शिकवत होतो, काही ना काहीतरी नॉलेज ट्रान्सफर होत होतं. मग मी विचार केला, आपण असंच करत होतो गेले कित्येक वर्ष, तर मग त्याला आपण प्रोफेशनमध्ये का नाही बदलायचं. तर मग मी हा डिसिजन घेतला. तेव्हा मी 32 वर्षाचा होतो.
ओके. आता आय एम 56. तर तेव्हा मी असा विचार केला की मला ही एरिया इंटरेस्टिंग वाटते आहे आणि कोचिंगमध्ये आपण गेलं पाहिजे. पण तेव्हा इंडियन मार्केट एवढा मॅच्युअर नव्हता कोचिंगसाठी. बरोबर. तेव्हा ट्रेनिंग हे जे मार्केट होतं ते बऱ्यापैकी मॅच्युअर होतं. पण Right. मला प्रॉब्लेम असा होता की मी HR मधनं नव्हतो, मी ऑपरेशन्स मधनं होतो. त्यामुळे कम्प्लिटली नवीन एरिया. मग जेव्हा मी लोकांना विचारायचो की बाबा मला ट्रेनिंग करायचं आहे, तुमच्याकडे येऊ का? तर ते म्हणायचे कुठे केलंय ट्रेनिंग? तर कुठेही नाही केलंय ट्रेनिंग. मग एचआरचा बॅकग्राऊंड आहे का? नाहीये. मग काय तुम्ही ट्रेनिंग करणार? त्यामुळे मला सर्टिफिकेशन्स घ्यावे लागले. आणि मग पहिलं सर्टिफिकेशन जे मी घेतलं ते न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगचं घेतलं. ओके. आणि ते जे सर्टिफिकेशन होतं ती माझी एंट्री झाली इन दी एरिया ऑफ सायकोलॉजी. बरं. आणि मग त्याच्यानंतर अर्थात मी भरपूर कोर्सेस केले आणि मग मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पण संपवलं पुणे युनिव्हर्सिटीमधनं, पुंबातनं. आणि आता अर्थात मी इतका डीप गेलो या सब्जेक्टमध्ये, ह्युमन बिहेवियरच्या सब्जेक्टमध्ये, आणि गेले 22 वर्ष मी आता हेच करतोय. त्यामुळे आता कुठे ना कुठेतरी ती एरिया ऑफ एक्सपर्टीज झाली आहे किंवा एरिया ऑफ थॉट लिडरशिप होऊन बसली आहे. लोकही आता मला रेकग्नाइज करतात की जर का बिहेवियरल सायन्सेसमध्ये काही चर्चा करायची असेल तर निकेतला कॉन्टॅक्ट करावं. आणि आता काय, आता क्लायंट्स भरपूर आहेत, काम पण भरपूर चाललंय. त्याच्यानंतर मग मी टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं, कारण माझं टेक्नॉलॉजीचं बॅकग्राऊंड होतच नाही तरी. राईट. आणि त्यामुळे आता काम जे आहे ते कम्प्लिटली मॅच्युअर झालेलं आहे. सो पॉसिबली दॅट इज माय आन्सर टू व्हॉट यू आस्क मी. बरोबर. पण मग तुम्ही जसं म्हणालात की तुमची पॅशन तुम्हाला सापडली, तर ही, आणि ऑफकोर्स तुम्ही ते पण म्हणालात की 30s मध्ये आल्यावरती माणसाला एक होतं की आपण जे काय करतोय ते योग्य करतोय का, किंवा बोरिंग होतं मोस्टली. तर ही पॅशन आपण शोधायची कशी? आपली पॅशन काय आहे हे कसं शोधायचं एक प्रत्येकाने? तर माझा रिसर्च असा म्हणतो की 3 प्रकारची लोक आहेत पृथ्वीवरती. बरं. पहिले, ज्यांना आपली पॅशन माहिती आहे आणि ते पॅशन इम्प्लिमेंट करतात. बरं. दुसऱ्या प्रकारची लोक आहेत ज्यांना आपली पॅशन काय ती माहितीच नाही आणि माहिती पण करून घ्यायची नाही. सुखी लोक आहेत, काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे अजिबात त्यांना क्रिटिसाइज करायची काही गरज नाही. बरं. पण जे तिसऱ्या प्रकारची लोक आहेत ना, त्यांना खूप त्रास येतो की त्यांना अशी कुठेतरी जाणीव असते की माझी पॅशन जी आहे ती मला शोधायची आहे आणि मला माझ्या पॅशनच्या फील्डमध्ये काम करायचं. पण प्रॉब्लेम काय येतो की प्रत्येक जण आपल्या नोकरीमध्ये आणि आपल्या पर्क्समध्ये इतका वेढलेला असतो की तो रिस्कच घ्यायला तयार होत नाही की पॅशन या एरियामध्ये जायचं कसं आणि कशाला. कारण अल्टिमेटली फायनान्शियल सिक्युरिटी ही पॅशन एरियामध्ये गॅरंटीड नाहीये. मग ही लोक जी आहेत, म्हणजे माझा रिसर्च तरी असा आहे या लोकांबद्दल की ही लोक मग फायनली असं डिसिजन घेतात की आपण आणि आपली नोकरी आणि रिटायरमेंट नंतर आपण बघू. आणि नॉर्मली मग ही लोक काय करतात, रिटायरमेंट नंतर ते म्हणतात आता आपण काही केलंच नाही नाहीतरी, तर आता रिटायरमेंट नंतर कशाला करायचं. या लोकांना भयंकर फ्रस्ट्रेशन येतं. या लोकांना आपल्या लाईफच्या शेवटच्या स्टेजमध्ये खूप त्रास होतो. त्यामुळे पॅशन, जर का तुम्हाला तुमच्या पॅशनची जाणीव असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपली पॅशन काय आहे ही आपल्याला जाणून घेतली पाहिजे, तर नक्कीच त्याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि माझं तर ठाम मत आहे की एकदा तुम्ही पॅशनला अलाइन झालात की मग फायनान्शियल आउटकम हा कायम बाय प्रोडक्ट असतो. आपण फायनान्शियल आउटकमला अजिबात परस्यू करत नाही. पण एक फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे माझ्या आयुष्याची, ही मी कुठेतरी वाचली होती की एक बिझनेसमॅन असतो, तो लक्ष्मीचा पूजक असतो. ओके. आणि लक्ष्मी काही येईना. ओके, हे लक्ष्मीचं एक टिपिकल ट्रेट आहे की लक्ष्मी आपल्याला पाहिजे तेवढी येत नाही कधी. आणि लक्ष्मी ही सरस्वतीची धाकटी बहीण. करेक्ट. तर मग तो बिझनेसमॅन जो आहे, तो जो व्यक्ती होता, तो शेवटी खूप डेस्परेट होतो आणि मग म्हणतो की ठीक आहे यार, आता लक्ष्मी येतच नाहीये तर आता मी सरस्वतीकडे जातो. मग तो सरस्वतीचा पूजक बनतो. मग सरस्वतीचा पूजक झाल्यावरती लक्ष्मीला त्रास होतो. मग लक्ष्मी अजून त्याला त्रास देण्याकरता लक्ष्मी कमी होते यायला.
अच्छा. त्यामुळे पैसे जे आहेत ते आपल्या आयुष्यातनं नाहीसे व्हायला लागतात. तर ती व्यक्ती म्हणते की ठीक आहे यार, नाहीतरी मला पैसे मिळतच नव्हते, आता माझी पॅशन एरिया आहे, मी शिकतो आहे, माझं टॅलेंट जे आहे त्या टॅलेंटची माझी आता पॉसिबली टॅलेंट इज डुईंग मच बेटर. तर तो आपल्या सरस्वतीच्याच ध्यानामध्ये असतो. मग लक्ष्मी जी आहे ती शेवटी असा विचार करते की ही व्यक्ती आता काही आपल्याकडे येणार नाही, त्यामुळे आता या व्यक्तीला आपल्याकडे कसं आणायचं. तर मग ती आता लक्ष्मी जी आहे ती त्या व्यक्तीच्या मागे लागते. सो दिस इज द मॉरल ऑफ माय लाईफ. मस्त. पण ही खरी गोष्ट आहे बरं का, ही खरी गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या पॅशनला प्रायोरिटी देता तेव्हा 3 वर्ष जे आहेत ते तुम्हाला अक्षरशः खूप खटाटोप करायला लागतं. बरोबर. 7 वर्ष हे कन्सॉलिडेट होण्याकरता लागतातच लागतात. आणि आपल्या मायथॉलॉजीमध्ये आणि आपल्या रिलिजनमध्ये जे आपण एक तप म्हणतो 12 वर्ष, 12 वर्ष, जर का तुम्ही 12 वर्ष तुमच्या पॅशनची कन्सिस्टन्सी दाखवली मग तुम्ही जग जिंकलं. प्रॉब्लेम असा आहे की लोक फार लवकर क्विट करतात, बरोबर, पॅशनला सोडून देतात. बरोबर. मग प्रॉब्लेम म्हणजे 12 वर्षाचं तप करण्यासाठी जितक्या लवकर सुरू करू तेवढ्या लवकर चांगलं आहे. नॉर्मली 30च्या आसपास पॅशनला परस्यूट चालू करायची, नाही तर फार उशीर होतो. पण अर्थात माझे काही क्लायंट्स आहेत जे रिटायरमेंट नंतर सुद्धा पॅशन एरियामध्ये गेलेले आहेत. आता आपली लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेली आहे, त्यामुळे इन एनी केस 60व्या वर्षानंतर सुद्धा आपल्याकडे 20-25 वर्ष आरामात असतात त्याच प्रोडक्टिव्ह लाईफ. त्यामुळे 2 तप तर आरामात निघतात, काय प्रॉब्लेम नाही. पण माझं ओव्हरऑल असं मत आहे की 7व्या वर्षानंतर तुम्हाला तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी आणि फायनान्शियल व्हेलॉसिटी ही मिळायला लागते. बरं. त्यामुळे 7 वर्ष जे आहेत ते क्रिटिकल आहेत. बरोबर. ओके. दॅट्स हाऊ इट गोज. पण सर तुम्ही आता हे म्हटलं, तुम्ही सांगितलंच की खूप खटाटोप करावा लागतो 3 वर्ष आणि 7 वर्ष पण काय खूप स्टॅबिलिटी मिळते असं नाहीये. सो आणि ऑफकोर्स म्हणजे प्रत्येकाला स्टॅबिलिटी ही आजच्या जगात खूप आवश्यक असते. सो किती कठीण आहे, किती सोपं आहे किंवा किती कठीण आहे आज पॅशनला फॉलो करणं, आणि प्रत्येक पॅशनला प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करता येतं का? ठीक आहे. स्टेबिलिटी ही एक सगळ्यात मोठी आयुष्यातली मिसकन्सेप्शन आहे. बरं. आपल्या आयुष्यामध्ये आयुष्य जर आपण बघितलं, म्हणजे आपण जर गौतम बुद्धाला स्टडी केलं तर गौतम बुद्धाचं पहिलंच स्टेटमेंट आहे की आयुष्य हे एक प्रॉब्लेमच आहे. लाईफ इज अ प्रॉब्लेम, राईट. आता आपण स्टेबिलिटीकडे धावतो. आपल्याला असं वाटतं की आपण स्टेबिलिटी जी आहे ती आपल्या आयुष्यामध्ये आली पाहिजे. म्हणजे आपण शिकतो स्टेबिलिटीसाठी, मग आपण लग्न करतो स्टेबिलिटीसाठी, आपण घर घेतो स्टेबिलिटीसाठी. पण माणूस हा कधीच विचार करत नाही की यार हे सगळं करून सुद्धा मी अजूनही अनस्टेबलच आहे. बरोबर. त्यामुळे स्टेबिलिटी हे एक मृगजळ आहे. रियालिटी लाईफची काय आहे की लाईफ हे अतिशय अनसर्टन आहे. म्हणजे जर आपण झेन बुद्धिझम जर आपण वाचलं तर झेन बुद्धिझम मध्ये फार इंटरेस्टिंग बोलतात की आपल्याला उद्या काय होणार आहे हे सुद्धा माहित नाहीये. बरोबर. पण माझं इंटरप्रिटेशन असं आहे की आपल्याला एक तर उद्या काय होणार हे माहित नाही, तरी आपण लोकांना उद्याची कमिटमेंट देतो. करेक्ट. बऱ्याच वेळेला छोट्या छोट्या कमिटमेंट्स असतात, पॉसिबल असतं. पण आपण जर आत्ताच जर पॅन्डेमिकच जर बघितलं तर पॅन्डेमिकनी आपल्याला इतकं सॉलिड लेसन दिलेलं आहे की आपण कुठल्याच गोष्टीच्या प्रेडिक्टेबिलिटीमध्ये नाही होत. त्यामुळे प्रेडिक्टेबिलिटीच्या मागे, सर्टन्टीच्या मागे, स्टेबिलिटीच्या मागे जाणं म्हणजे आपण आपल्या स्वतःलाच धोका देतोय. सो इट जस्ट डझंट वर्क. ओके, दॅट्स वन. जर का एखादी व्यक्ती हट्टी असेल लहानपणापासून, आपल्याला आपल्या सिस्टीम मध्ये हट्टीपणा हा चांगला नाही असं सांगण्यात येतं. बरोबर. पण माणूस हा हट्टी पाहिजे. जेव्हा तुम्ही हट्टी असताना तेव्हाच तुमच्यामध्ये ती विल पॉवर येते आणि तेव्हाच तुम्ही त्या पॅशनला ऍक्च्युअली तुम्ही फायनान्शियली कन्वर्ट करू शकता, ज्याला आपण मॅनेजमेंटमध्ये मॉनिटायझेशन ऑफ पॅशन म्हणतो. बरोबर. आणि तुमचा जो सबसिक्वेंट प्रश्न होता की पॅशनला मॉनिटाईज करता येतं का,
100% पॅशनला मॉनिटाईज करता येतं. आपण जर मोठे मोठे सिंगर्स बघितले, सिंगिंग त्यांची हो. पॅशन होत. किंवा आपण जर रायटर्स बघितले, रायटिंग त्यांची पॅशन होत. किंवा आपण जर का आर्टिस्ट बघितले, थिएटर आर्टिस्ट, पेंटर्स, ही पॅशन होती. आता प्रोफेशनमध्ये पॅशन होऊ शकतं का? नक्कीच होऊ शकतं ना. आता आपण जितक्या कंपनीज बघतो, एखादा ऑन्ट्रप्रिनर आहे, बरोबर. बिझनेसमॅन आणि ऑन्ट्रप्रिनर मध्ये फरक काय? की बिझनेसमॅन जे विकता येते ते विकतो. बरोबर. ऑन्ट्रप्रिनर हा डिमांड क्रिएट करतो. ऑन्ट्रप्रिनर कडे स्वतःच्या पॅशनची एक आयडिया असते. बरोबर. आणि तो त्या पॅशनला, लोकांची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करण्याकरता त्या पॅशनला तो प्रॉडक्ट तयार करतो, किंवा त्या पॅशन मधनं तो एखादी सर्व्हिस तयार करतो, किंवा त्यातलं एक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी तयार करतो, ज्याला तो नंतर इनोव्हेट करून मॉनिटाईज करतो. त्यामुळे पॅशन हा पॅशन ही जी फील्ड आहे पॅशनची, ही पॅशनची फील्ड तुम्हाला अल्टिमेटली मॉनिटायझेशन कडे घेऊन जातेच जाते. म्हणजे आता आपण बघतोय की बरीचशी लोक जी आहेत ते प्रोफेशन सोडून ऍग्रिकल्चरकडे जात आहेत. बरोबर. आणि त्यांचं ऍग्रिकल्चर ही पॅशन आहे. त्यामुळे ते ज्या पद्धतीने ऍग्रिकल्चरला अप्रोच करतात, ज्या पद्धतीने ज्या ऍग्रिकल्चरचं मॉडेल तयार करतात, त्यातनं ते भरपूर मॉनिटाईज करतात. इनफॅक्ट मी एका कन्सल्टिंग असाइनमेंट वरती होतो एका सीड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बरोबर, आणि मी शेतकऱ्यांना जाऊन भेटलो, आणि त्यातले काही शेतकरी जे आहेत ते अक्षरशः ऍग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट्स मधनं त्यांनी मास्टर्स डिग्री घेतलेली आहे, व्हेरी पॅशनेट अबाउट ऍग्रिकल्चर. आणि यील्ड पर स्क्वेअर फूट इज व्हॉट दे आर वर्किंग ऑन. बापरे. आणि जे पूर्वीचे शेतकरी आहेत ते म्हणतात, आता वडिलोपार्जित जितकी शेती होत होती तितकी शेती होणार, शेवटी लँड तर लिमिटेडच आहे. पण ही लोक जी आहेत ही टेक्नॉलॉजीचा वापर करून यील्ड वाढवतायत, क्वालिटी वाढवतायत. बरेचशी लोक एक्सपोर्ट करतायत, बऱ्याचशा लोकांनी ब्रँड्स तयार केलेत. आपण नाही का बघितलं, हापूस आंब्याचा ब्रँड तयार केलाय. हो. त्यामुळे कुठलीही एरिया असो पॅशनची, तुम्ही नक्कीच मॉनिटाईज करू शकता, आणि मॉनिटाईज केली पाहिजे सुद्धा. बरोबर. म्हणजे आपल्या देशामध्ये जर का ऑन्ट्रप्रिनर्स घडवून आले, आपला देश हा प्रायमरीली एक सर्व्हिस क्लास देश आहे, जे आता बदलायला लागले. आणि जर का आपण ऑन्ट्रप्रिनर कंट्री बनायला लागलो, जे आता आपण बनायला लागलो आहोत, इकॉनॉमी डेफिनेटली प्रॉस्पर्स, नेशन्स प्रॉस्पर. तुम्ही कुठलेही प्रॉस्परस नेशन जर तुम्ही बघितले तर तिथे ऑन्ट्रप्रिनर्सच होते, आणि ऑन्ट्रप्रिनरशिप अल्टिमेटली पॅशनच आहे. आणि जर का पॅशन नसेल तर तुम्ही क्विट करणार. बरोबर. म्हणून नॉर्मली बिझनेसमॅन क्विट करतो, ऑन्ट्रप्रिनर क्विट करत नाही. असा तो फरक पण आहे. पण सर, ह्याच्यात म्हणजे एखाद्या गोष्टीची आवड असणं आणि एखाद्या गोष्टीचं पॅशन असणं, याच्यात एक म्हणजे थोडा फरक आहे. तो फरक कसा जाणवू शकतो? आवड ही बदलत राहते. बरोबर. पॅशन ही डेव्हलप होते. बरं. पॅशन ही एका सूर्याच्या किरण सारखी आहे, जी एखाद्या लेन्स मधनं जाते आणि त्याच्यामध्ये आग लावायची कपॅसिटी असते. ओके. लाइकिंग जो आहे, लाइकिंग म्हणजे आज मला कुठली तरी एक गोष्ट आवडतीये, नंतर दुसरी आवडतीये, आणि काही वेळानंतर मग आपल्याला मन सुद्धा भरतं त्यात. मग ती पॅशन नाही. पॅशन म्हणजे काय, की अशी कुठली गोष्ट आहे तुम्ही आयुष्यामध्ये जी तुम्ही फुकट पण करायला तयार आहात. बर. बिस्मिल्ला खान, शहनाई वॉज अ पॅशन. ही डिड नॉट मॉनिटाईज हिज पॅशन. ते तेवढे मॉनिटाईज करू शकले नाहीत पॅशनला. पण बिस्मिल्ला खान हे एक क्लासिक एक्झाम्पल आहेत, की एखादी व्यक्ती पॅशनसाठी मॉनिटायझेशन सुद्धा स्वीकारत नाही, आणि दॅट इज ट्रू पॅशन. म्हणजे जर तुम्ही मला विचारलं की एखादी जर व्यक्ती आहे जी माझ्याकडे आली आणि मला म्हणली, निकेत माझ्याकडे पैसे नाहीयेत पण मला मोठा ऑन्ट्रप्रिनर बनायचंय, तुम्ही मला कोचिंग देणार का? मी नक्कीच देईन. अच्छा. जर का तो जेन्युइनली, जर का तो गरीब असेल, तो जेन्युइनली त्याच्याकडे पैसे नसतील, आणि मी बऱ्याच लोकांना अशी मदत केलेली आहे. बर. कारण जेव्हा आपण आपल्या पॅशनला मोबिलाइज करतो तेव्हा पैसा हा इम्पॉर्टंट राहत नाही. बर. तर पॅशनमध्ये आपण काय करतो, ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना चार्ज करायचं, ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना नाही चार्ज करायचं. दॅट्स हाऊ इट गोज.
बरोबर. तर पॅशन ही कधी बदलत नाही, डेव्हलप होते. ओके. ओके. आणि आवड ही बदलत राहते, डेव्हलप होत नाही. बरोबर. पण मग ती डेव्हलप करायला आपण स्वतःहून काही प्रयत्न पण केले पाहिजे की? काही नाही, आपोआप तुम्ही. बरं. इट इज लाईक अ व्हर्लपूल. अच्छा. तुम्ही एकदा त्याच्यामध्ये घुसलात की त्याच्यातनं बाहेर पडणं अतिशय अवघड आहे. आणि जर त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडलात तर तुम्ही आयुष्यभर स्वतःला माफ करणार नाही. असं आहे ते. त्यामुळे माणूस परत जातोच त्याच्यामध्ये. बरं. पण अगेन कमिंग बॅक टू द पॉइंट सर, की तुमच्याकडनं आम्हाला अशा काही टिप्स मिळू शकतील का की जे आज आपण म्हटलं की तिशीत आल्यावर पॅशनच्या शोधात आपण जातो, जे आज विद्यार्थी आहेत किंवा जे विशित आहेत त्यांना आज स्वतःची पॅशन सापडण्यासाठी, स्वतःची पॅशन काय आहे हे शोधण्यासाठी त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? नॉर्मली मी लोकांना हे सजेस्ट करतो, एक प्लेन कागद घ्या, एक पेन्सिल घ्या. बरं. तुम्हाला आयुष्यात काय करायचंय ते लिहा. 40 गोष्टी लिहा, 50 गोष्टी लिहा, पण लिहा. 3-4 लिहू नका. जेव्हा आपण 40-50 लिहितो तेव्हा आपण आपल्या मनामध्ये एकदम खोल जातो. मग एकदा तुम्ही ते 50 गोष्टींची बकेट लिस्ट तयार केली ना, मला आयुष्यात काय करायचंय, मग मी पेन्सिल या करता म्हणतो, कारण मग ज्या गोष्टी आपल्याला खोडता येतात त्या खोडायच्या. बरं. पण अशा काही 2-3 गोष्टी असतात ज्या आपल्याला खोडाव्याशिवाय वाटतच नाहीत. त्याला जर आपण कंबाईन केलं तर मग आपल्याला आपल्या पॅशनचा थ्रेड मिळतो. पण इंटरेस्टिंगली पॅशन ही कधीही क्लॅरिटीनी कुणालाच भेटत नाही. पॅशन इज ऑल्सो अ जर्नी. राईट. आपण जसं त्या जर्नीमध्ये जात राहतो तसं 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 आपल्याला आपली ऍक्च्युअल पॅशन काय आहे ती कळायला लागते. मग आपल्याला कळतं की अरे ह्या पॅशनच्या पुढे पण आणखीन काहीतरी करता येते. मग परत त्याच्या पुढे तुम्ही जाता. पण तो पॅशनचा थ्रेड राहतो. म्हणजे जर मी माझ्या आयुष्याचं जर तुम्हाला स्टोरी सांगितली तर मी ट्रेनर म्हणून माझी सुरुवात केली. मी सर्टिफिकेशन घेतले, खूप सारे एज्युकेशन केलं, आता पीएचडीचं परस्यूट चालू आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जर का आपण बघितलं की माझी पॅशन जी आहे ती बदलली आहे का? नाही. पण पॅशन जी आहे ती अजूनही इंटेन्स झाली आहे की आता ती जी कोचिंगची जी आता व्यवस्था आहे ती आता कुठल्या कंपनीजमध्ये घेऊन जायची, त्या कंपनीजचे ऑर्बिट शिफ्ट करायचे, त्या कंपनीजना नवीन आयडियाज द्यायचे. त्यामुळे आता मी त्याच्यामध्ये डिझाईन थिंकिंगचा एलिमेंट आणलेला आहे. अशा भरपूर गोष्टी होतात त्याच्यावर. बरोबर. तुमच्या कोचिंगचा एक भाग बिहेव्हिअरल चेंज हा पण आहे. येस. आणि तुम्ही तुमच्या टेड टॉक मध्ये पण बोलताना सांगितलं होतं, आणि हा विषय आजकाल म्हणजे आणि स्पेशली आता पॅन्डेमिक नंतर की ज्याला इंग्रजीमध्ये वुका म्हणतात, म्हणजे आता जी चालू आहे सध्या जगभरात, अस्थिरता, अनिश्चितता, गुंतागुंत आणि अस्पष्टता, म्हणजे ज्याला व्हॉलॅटिलिटी, अनसर्टनिटी, कॉम्प्लेक्सिटी, अँबिग्विटी. तर या आजच्या युगामध्ये बिहेव्हिअरल चेंज हे कुठल्या प्रकारे प्रत्येकाचं आलं पाहिजे आणि ते किती महत्वाचं आहे? माझ्या मते सगळ्यात मोठा बिहेव्हिअरल सायंटिस्ट हा गौतम बुद्ध होता. बरं. गौतम बुद्धांनी, तथागतनी जे यम आणि नियम दिले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कम्प्लीट बिहेव्हिअरल सायन्सचा स्टडी आहे. आय थिंक ही वॉज अ फिनॉमिनल सायकॉलॉजिस्ट. आणि जर आपण वेस्टर्न सायकॉलॉजी सुद्धा जर स्टडी केली तर अल्टिमेटली इट हॅज कम फ्रॉम आवर वेदिक स्ट्रक्चर्स आणि बरंचसं बुद्धिझम. म्हणजे आपण जर का पतंजली योग वाचलं तर पतंजली योग हे कम्प्लिटली बिहेव्हिअरल सायन्स आहे. इट इज ऑल अबाउट माइंड. सगळे जे पतंजलीचे योगसूत्र आहेत ते कम्प्लिटली बिहेव्हिअरवरती आहे. पतंजली योगसूत्रांनी काय सांगितलेलं आहे, पतंजलीने काय सांगितलं की आपल्याला जर आपल्याला मनाचं कंडिशनिंग करेक्ट करायचं असेल तर पहिले बिहेव्हिअर चेंज करायचं. बरोबर. ओके. इवन चाणक्य ऑल्सो एम्फसाइज्ड कम्प्लिटली ऑन बिहेव्हिअर्स. आता बिहेव्हिअरचा पॉवर काय आहे की बिहेव्हिअर जे आहे ते जगाशी इंटरफेस करतं. म्हणजे जे कॉज अँड इफेक्ट आहे किंवा आपण ज्याला लॉ ऑफ कर्मा म्हणतो किंवा कर्माचा सिद्धांत म्हणतो. कर्माचा सिद्धांत काय म्हणतो की अल्टिमेटली आपण जे ऍक्शन्स घेतो त्या ऍक्शन्सचाच आपण रिझल्ट जो आहे तो आपण भोगतोय. बरोबर. म्हणजे जर का आपण ऍक्शन बदलली तर रिझल्ट बदलायला पाहिजे. बरोबर. आपण ऍक्शन कशी घेतो, आपल्या मनामध्ये जे विचार येतात त्या विचारांनी आपण बिहेव्हिअरला इम्प्लिमेंट करतो. बरोबर. पण जर का आपण आपल्या मनामध्ये येणाऱ्या थॉट्सकडे लक्षच दिलं नाही आणि जर का आपण बिहेव्हिअर्स डिटरमाइन केले आणि जर आपण आपल्या मनाच्या विरुद्ध जाऊन जर ते बिहेव्हिअर्स आपण इम्प्लिमेंट केले
आणि जर का रिझल्ट चांगला आला तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या मनावर होतो आणि मनामध्ये मग तो थॉट प्रोसेस पण चेंज व्हायला लागतो. बरं, म्हणजे रिव्हर्स हा, त्यामुळे मानसिकता बदलणं हे अतिशय अवघड आहे, पण बिहेवियर बदलणं अतिशय सोपं आहे. बरं. म्हणजे बिहेवियर बदलणं याकरता तुम्हाला एम्पेरिकली 21 दिवस लागतात फक्त. बरं. म्हणजे आता समजा सिगरेट आपण पितो, हे एक बिहेवियर आहे, कारण ही हॅबिट आहे. बिहेवियर जेव्हा रिएन्फोर्स होते त्याला आपण हॅबिट म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे स्मोकिंग ही हॅबिट आहे. बरोबर. आता जर का मला स्मोकिंग बंद करायचं असेल तर मग ती मी हॅबिट बंद केली पाहिजे. बरोबर. मनामध्ये माझ्या प्रचंड विचार येत असतील की स्मोकिंग बंद करायचंय, पण ते बिहेवियर इतका रिएन्फोर्स आहे की बॉडी मागते ना निकोटीन. मग आता आपण काय करायला लागतं, आपण एक नवीन बिहेवियर तयार करायला लागतो. नवीन बिहेवियर काय आहे की पॉसिबली सिगरेटची तल्लफ आली की चहा प्यायचा, किंवा काही करायचंच नाही, पाणी प्यायचं. आता तुम्ही काय करताय, तुम्ही बिहेवियर चेंज करताय. तुम्ही बिहेवियर चेंज करताय त्याच्यामुळे तुमच्या ब्रेन मधलं न्यूरल वायरिंग चेंज व्हायला लागले. बरं. जेव्हा तुम्ही तुमचे न्यूरल पाथवेज वापरत नाही तेव्हा ते पाथवेज जे आहेत ते डिप्लीट व्हायला लागतात, ते इरेज व्हायला लागतात. आणि ज्या पाथवेला तुम्ही जो बिहेवियर तुम्ही इम्प्लिमेंट करताय ते पाथवेज डेव्हलप व्हायला लागतात. बरं. ओके. आता जर का ते पाथवेज जे डेव्हलप होत असतील ज्याच्यामुळे तुम्हाला सक्सेस भेटत असेल तर वाय नॉट बिल्ड इट. पण इंटरेस्टिंग फॅक्ट काय आहे की जग इतकं बदलतंय भूकामध्ये की कालचा बिहेवियर उद्याच्याला लागू पडेल की नाही याची गॅरंटी नाही. बरोबर. विजडम हा जो शब्द आहे, विजडमचा अर्थ काय की अवेअरनेस आपल्यामध्ये की आता आपले कुठले बिहेवियर्स आपले शत्रू झालेले आहेत आणि कुठले बिहेवियर्स आपल्याला सर्व्ह करत आहेत हे जर का आपल्याला कळलं तर वी आर वाईज. बरोबर. त्यामुळे बिहेवियर्स हे बदलणं इज अ क्लासिक सिच्युएशन फॉर सक्सेस इन लाईफ. आणि जर का तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला सक्सेस मिळत नसेल, जर का तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये सक्सेस मिळत नसेल, त्याचं मागे कारण एकच आहे, बिहेवियर जो आहे तो बरोबर लोड होत नाहीये. आणि लोक अल्टिमेटली आपला बिहेवियर बघतात आणि आपल्या बिहेवियरलाच बघून ते डिसाईड करतात की आपल्याला ट्रस्ट करायचं नाही करायचं, आपल्यावरती तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी द्यायची नाही द्यायची. बिहेवियर इज सीन, मनामध्ये काय चाललंय हे कधीच कळत नाही. बरोबर. सो माझी ही जी जर्नी आहे बिहेवियर मधली हीच आहे की मी कायम रिसर्च करत राहतो की आत्ताच्या घटकेला कुठले बिहेवियर्स आहेत जे तुम्हाला सक्सेस क्रिएट करून देतील आणि कुठले आहेत जे सक्सेस करून देणार नाहीत. आणि फार इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आपले आधीचे बिहेवियर्स ज्यांनी आपल्याला सक्सेस दिलेला आहे तेच बिहेवियर्स आज आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. बरोबर. म्हणजे शाळेतला मुलगा जेव्हा कॉलेजमध्ये जातो तेव्हा तो शाळेत असल्यासारखा बिहेव करतो, प्रॉब्लेम झाला. कॉलेजमधनं बाहेर पडल्यावर नोकरीला जातो तेव्हा कॉलेजमध्ये असल्यासारखा बिहेवियर दाखवतो, प्रॉब्लेम झाला. नोकरी केल्यानंतर जेव्हा तो ऑन्ट्रप्रेनर बनतो तेव्हा नोकरीचं बिहेवियर दाखवतो, प्रॉब्लेम झाला. आणि ऑन्ट्रप्रेनर बनल्यानंतर आपल्या बिझनेसचं ऑर्बिट चेंज करण्याकरता सुद्धा कंटिन्युअसली बिहेवियर बदलावे लागतात, ते बदलत नाहीत. बरोबर. त्यामुळे जगाला दोष द्यायचा नाही, अल्टिमेटली बिहेवियर बदललं पाहिजे. मस्तच. आणि सर अजून तुम्ही एक कन्सेप्ट तुमच्या याच्यात सांगता नेहमी की ऑथेंटिक हवा माणूस, म्हणजे मग ह्या सगळ्या बदलामध्ये आणि ह्या सगळ्या याच्यात त्याचा फायदा होतो. येस. नेमकं त्याच्याबद्दल थोडंसं अजून सांगितलं. ऑथेंटिकचा अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्ती जी जन्मलेली आहे ती अतिशय युनिक आहे. थिंकिंग युनिक आहे, आपण दिसायला युनिक आहोत, आपला आवाज तर अतिशय युनिक आहे. म्हणजे तुम्ही पॉडकास्टिंग करताय, पॉडकास्टिंग मध्ये तर हे फारच व्हेरी क्लिअर अंडरस्टँडिंग आहे की प्रत्येकाचा आवाज इतका युनिक आहे की शेवटी आपल्यानंतर तो आवाजच राहतो. बरोबर. आणि तो आवाज कुणालाही मॅप करता येत नाही. तुमच्या शरीरावरती तुम्हाला प्लास्टिक सर्जरी करून तुम्हाला वेगळं व्यक्ती बनता येईल, पण तुमचे ज्या पद्धतीने व्होकल कॉर्ड्स असतात ते युनिक आहेत. सो टेकिंग द डिस्कशन फर्दर, ऑथेंटिक म्हणजे काय की आपण युनिक आहोत, आपले स्ट्रेंथ्स युनिक आहेत, आपले टॅलेंट्स युनिक आहेत, आपली मानसिकता युनिक आहे, आपण काय शिकतो, आपण काय अक्वायर करतो हे सुद्धा युनिक आहे. तर या युनिकनेसला जेव्हा आपण चालना देतो
आणि जेव्हा आपण या युनिकनेसला या जगामध्ये घेऊन जातो आणि आपण या युनिकनेसला फुली एक्सप्रेस करतो, तेव्हा व्यक्ती ऑथेंटिक बनते. आता या युनिकनेसमध्ये तुमची पॅशन आहे, या युनिकनेसमध्ये तुमचे युनिक स्ट्रेंथ्स आहेत, तुमचे युनिक टॅलेंट्स आहेत, ज्याला पतंजली योगमध्ये प्रज्ञा म्हणलेलं आहे. हे सगळ्या या युनिक गोष्टी ज्या आहेत, त्या युनिक गोष्टी जेव्हा तुम्हाला कळतात आणि जेव्हा तुम्ही त्यांचा वापर करायला लागता आणि भरपूर वापर करायला लागता, कशा करता वापर करता, जगाच्या भल्यासाठी जेव्हा तुम्ही वापर करता त्याचा, तेव्हा तुम्ही ऑथेंटिक बनता. तुम्ही जर का तुमचं युनिकनेस स्वतः करता वापरत असाल तर तुम्ही ऑथेंटिक नाही बनू शकत, कारण तुम्ही शेवटी जगाला मॅनिप्युलेट करायला लागता. पण जेव्हा तुम्ही जगामध्ये लोकांची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्याकरता जेव्हा तुमची युनिकनेस वापरायला लागता, तेव्हा तुम्ही खरे ऑथेंटिक बनता. बरोबर. म्हणजे ऑथेंटिक क्विझिन म्हणजे काय, की आता मराठी थाळी आहे किंवा जी कोल्हापुरी थाळी आहे आणि ज्याला आपण ऑथेंटिक म्हणतो, म्हणजे त्यातले सगळे मसाले, त्याची प्रिपरेशन, त्याची पद्धत बनवायची, ते सगळं जे आहे ते अतिशय मेटिक्युलस आणि अतिशय ऑथेंटिक आहे. त्याच्यात तुम्ही काहीही गडबड केली की ते ऑथेंटिक राहत नाही. राईट. आणि लोक ऑथेंटिसिटीला पैसे द्यायला तयार असतात. मग तुम्हाला जर का फ्युजन फूड बनवायचं असेल तर बनवा ना, पण ते सुद्धा ऑथेंटिक पाहिजे. बरोबर. म्हणजे त्या फ्युजन फूड मध्ये सुद्धा ऑथेंटिसिटी आली पाहिजे आणि मग झालं, देन यू आर हिट. येस. आणि तुम्ही आता जसं म्हटलात की तुमचं युनिकनेस वापरून जगाला काय हेल्प होते किंवा क्वालिटी ऑफ लाईफ कशी बदलते, आणि तुम्ही स्वतः 2 लाख लोकांना कोचिंग दिलेलं आहे आतापर्यंत. तो अनुभव कसा होता? 2 लाख लोकांना कोचिंग करणं म्हणजे एक प्रचंड मोठा फिगर आहे. आणि ऍक्च्युली नाही, ऍक्च्युली खूप सोपं आहे. आणि मी सांगतो का सोपं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या पॅशनला चालना देता तेव्हा कोइन्सिडन्सेस व्हायला लागतात. बरं. आता कोइन्सिडन्स हा एक स्टडीचा विषय आहे. आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कोइन्सिडन्सेस होतात, तरी आपण त्याला कोइन्सिडन्स म्हणतो. म्हणजे ऍक्च्युअली स्पीकिंग कोइन्सिडन्स जे आहेत ते क्रिएट करता येतात. बरं. आता कोइन्सिडन्स कसा क्रिएट करायचा? एक तर तुमच्या पॅशन मध्ये ती पॉवर आहे. बरं. आता समजा तुमची पॅशन, तुमचं थिंकिंग आणि तुमचे इमोशन्स हे जर अलाइन झाले तर ह्याच्यामध्ये इतकी पॉवर आहे की हे इलेक्ट्रिक सिग्नल्स आहेत थॉटचे, जे युनिव्हर्समध्ये ट्रान्समिट व्हायला लागतात. म्हणजे आपण आपलीच जर का भेट बघितली तर ती कोइन्सिडन्सच आहे ना. हो. आणि आज तुम्ही पॉडकास्टिंग करताय माझ्याबरोबर, बिलकुल प्लॅन होता का? नाही. करेक्ट. इट अचानक कुणाचं तरी प्रोफाईल तुमच्या समोर आलं, तुम्ही वाचलं आणि तुम्हाला वाटलं करायचं. करेक्ट. बरोबर. तर जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीला इंटेन्सली, जेव्हा तुम्ही त्या गोष्टीचा विचार करता आणि तुम्हाला ती गोष्ट इंटेन्सली पाहिजे असते, तेव्हा कोइन्सिडन्सेस व्हायला लागतात. आणि त्याला मी युनिव्हर्सल कॉन्स्पिरसी म्हणतो कायम, की द युनिव्हर्स कन्स्पायर्स टू मेक युअर गोल कम ट्रू. बिलकुल. त्यामुळे ही 2 लाख लोक कशी झाली ही मलाही माहित नाहीत. माझ्याकडे सेल्सची लोक नाहीयेत. मी फक्त लिंक्डइन वरती आणि सोशल मीडियावरती माझे थॉट्स आणि माझं कॉन्टेंट हे मी लोकांना देत असतो बस. आणि प्रत्येक व्यक्ती जी माझ्या आयुष्यामध्ये आलेली आहे ती मला विमानात तरी भेटली, नाहीतर मला कुठेतरी हॉटेलमध्ये तरी भेटली, नाहीतर कुठल्या तरी फोरम मध्ये तरी भेटली. आजपर्यंत मी कधीही सेल्स कॉल केला नाही. 22 वर्ष झाली. माझा प्रत्येक क्लायंट हा कोइन्सिडन्सने झालेला आहे आणि सगळे मोठे क्लायंट जे आहेत ते कोइन्सिडन्सनेच झालेले आहेत. आणि मी ह्याचं क्रेडिट मी माझ्या पॅशनला देतो फक्त, कारण पॅशन हॅज द पॉवर टू क्रिएट लक. राईट. जर का तुम्ही तुमच्या डेस्टिनी प्रमाणे जर का तुम्ही काम करताय तर ती डेस्टिनी तुम्हाला त्या एक्सपिरियन्ससाठी सिच्युएशन्स क्रिएट करणारच ना. बिलकुल. आता जर डेस्टिनी प्रमाणे जर का मी कोच आहे, ओके, जर माझा जन्मच झालेला आहे कोचिंगसाठी आणि मला वाटतं माझा जन्म कोचिंगसाठी झालेला आहे, कारण मी बाकी काहीच करू शकत नाही. आणि मला लोकही सांगतात उगी त्या पचड्यात पडू नका, तुम्हाला जमणार नाही.
करेक्ट. सो जर का कोचिंगच आहे जी मी एकमेव गोष्ट करतो, तर आता त्याकरता आयुष्य जे आहे, जे लाईफ आहे, दॅट इज पॉवरफुल इनफ टू क्रिएट सिच्युएशन्स. राईट. झालं ना, संपलं ना. बिलकुल बिलकुल. आणि तुम्ही जे म्हणालात की कॉन्स्पिरसी, युनिव्हर्सल कॉन्स्पिरसी, अगदी म्हणजे मी खूप आधी अल्केमिस्ट वाचलं होतं, तेव्हा मला काही त्याच्यावर विश्वास नव्हता. पण मी जेव्हापासून पॉडकास्टिंग चालू केलेलं आहे तेव्हापासून 100% त्याच्यावरती माझा विश्वास बसणं चालू झालेला आहे. तुम्ही जर तुमच्या आयुष्याची ब्लूप्रिंट बघितली आणि तुम्ही आत्ता जे आहात आणि जर तुम्ही तुमचे मागचे डॉट्स जर जॉईन केले, तर तुम्हाला कळेल की आज तुम्ही जी गोष्ट सक्सेसफुली करता आहात त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट जी तुमच्या आयुष्यात झाली ती इम्पॉर्टंट होती. बिलकुल. आणि त्यातल्या सगळ्या प्रॉमिनंट गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही प्लॅन न केल्या करतानाही त्या गोष्टी झालेल्या आहेत. बरोबर. म्हणजे इतकं होतं की बऱ्याच वेळेला तुम्ही क्वालिफाय होत नसता त्या गोष्टीसाठी, पण तुमच्याकडे म्हणजे मला झालेलं आहे, बऱ्याच वेळेला क्लायंट माझ्याकडे येतो आणि म्हणतो, निकेत मला माहितीये तू हे कधीच केलं नाहीये, पण मला वाटतं तू हे करू शकतो. बरं. आणि माझा नवीन एक्सपेरिमेंट चालू होतो. पण वाय डज ही डू दॅट? कारण एक तर माझं बिहेवियर बघतो तो, त्या बिहेवियरमुळे माझ्यावरती ट्रस्ट आहे. दुसरं, त्या व्यक्तीला माझी पॅशन काय आहे ती माहिती आहे ना. आणि नुसतं पॅशनेट होऊन फायदा नाहीये, त्याच्या मागे नॉलेज पाहिजे. तुमच्या पॅशनला जर नॉलेज पॉवर करत नसेल तर पॅशनचा काही उपयोग नाही. लोक अभ्यास करत नाहीत. अभ्यास हा कधीही आयुष्यात बंद नाही झाला पाहिजे. यू शुड बी अ स्टुडंट फॉर लाईफ. आपलं कॉलेज संपलं की आपण अभ्यास बंद करतो. म्हणजे आता तुम्ही पॉडकास्टिंग करताय, जर का तुम्ही पॉडकास्टिंगचा अभ्यास करत राहिलात आणि रिसर्च करत राहिलात तर ऑब्व्हियसली तुमची पॅशन जी आहे ती ऑर्बिट चेंज करायला लागते ना. बरोबर. सो दॅट इज इम्पॉर्टंट. तुम्ही आता म्हटलात की तुम्ही एकही सेल्स कॉल केला नाही आणि सेल्स टीम पण तुमच्याकडे नाही, तरी तुम्ही 2 लाख लोकांपर्यंत पोहोचलात. आणि सुरुवातीला पण आपण बोलत असताना तुम्ही सांगितलं की टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही खूप इन्व्हेस्ट केलेलं आहे. येस. हे नॅचरली 2 लाख लोकांपर्यंत पोहोचणं विदाऊट सेल्स टीम हे टेक्नॉलॉजीमुळेच झालेलं आहे. आणि मी तुमचं बरेच प्रोफाईल आणि हे सगळे बघितल्यावरती आज तुम्ही स्वतः पॉडकास्टिंग करताय. खूप तुमचे पॉडकास्ट एवढे पॉप्युलर आणि एवढे पॉडकास्ट झालेले आहेत. तुम्ही ऑडिओ कोर्सेस पण सुरू केले आहेत. म्हणजे हे मी काही कन्सेप्ट मी पहिल्यांदाच ऐकली बेसिकली आतापर्यंत. हा कॉन्सेप्ट कोणाकडे नाहीये. सो म्हणजे ऑडिओ माध्यम याच्याकडे तुम्ही कसं बघताय आता? हे सुद्धा एक कोइन्सिडन्सच आहे. बरं. ऑडिओ काय झालं की मी भरपूर ब्लॉगिंग करत होतो, माझे भरपूर व्हिडिओज आहेत, माझे भरपूर पब्लिकेशन्स आहेत आणि ते सगळे माझ्या कंट्रोलमध्ये आहेत, माझी आयपी आहे. आणि मी माझा ई लर्निंग पोर्टल तयार केला, अत्यासो ऑनलाईन. तर आता अत्यासो ऑनलाईन मध्ये साधारण 30 तासाचे 40 तासाचे कोर्सेस आहेत. मग मी कायम मॉर्निंग वॉकला जातो ना, मी माझ्या मॉर्निंग वॉकला कायम आयडिया वॉक म्हणतो. बरं. मी जेव्हा सकाळी 6:30 घरातनं बाहेर पडतो, 6:30 ते 7:45 मी वॉकवर असतो. आणि वॉकवरती जेव्हा मी जातो तेव्हा मी माझ्या पॅशनमध्ये फुल्ली इमर्स्ड असतो. आणि त्यावेळेला मला काही इंट्युटिव्ह थॉट्स येतात, ज्याला काहीही बॅकिंग नाहीये, त्याला आगापिछा काही नसतो, असे काहीतरी थॉट्स येतात. पण मी त्या थॉट्सना रिस्पेक्ट देतो. तर एक दिवशी मी जेव्हा मॉर्निंग वॉकला निघालो तेव्हा अचानक मला 1-1.5 किलोमीटर चालल्यानंतर अचानक मला एक थॉट आला की यार, कोविड आलेला आहे, नाहीतरी आता कोणी मला बोलवणार नाहीये, वेळ आहे. आणि बरीचशी लोक माझे जे क्लायंट्स आहेत ते टेक्नॉलॉजीवरती शिफ्ट होत होते, त्यामुळे 2-3 महिने ड्राय पिरियड होता. तर आता या 2-3 महिने ड्राय पिरियडमध्ये काय करायचं? तर अचानक माझ्या मनामध्ये एक थॉट आला की यार, पॉडकास्टिंग काहीतरी चाललेलं आहे, जरा स्टडी करून बघ काय आहे. मग मी आलो घरी, ऑफिसला गेलो तयार वेअर होऊन, आणि मग मी इंटरनेटवरती गेलो, पॉडकास्टिंग काय असतं बघितलं, त्याच्यावरती रिसर्च केला. मग मोठ्या मोठ्या बिग 5 कन्सल्टिंग कंपनीज पॉडकास्टिंग बद्दल काय म्हणतायत त्याचा रिसर्च केला. मग मी मला स्वतःला विचार केला की माझा आवाज जो आहे तो सूट करतो का. तर बऱ्याच लोकांनी मला ट्रेनिंगच्या वेळेला सांगितलं होतं की युअर व्हॉइस इज व्हेरी हिप्नोटिक. अच्छा. तर मी म्हणलं ठीक आहे, माय व्हॉइस क्वालिफाईज. नॉलेज आहे का? आता नॉलेज मला फक्त मॅनेजमेंटमध्ये आहे, फील्डमध्ये आहे आणि सायकोलॉजीमध्ये. मग मी विचार केला, चला आपण पॉडकास्टिंग जे आहे ते मॅनेजमेंटमध्ये करू. मग आता डिझाईन थिंकिंग मध्ये आमचं एक प्रिन्सिपल असतं. डिझाईन थिंकिंगचं प्रिन्सिपल आहे की लो हँगिंग फ्रुट्सच्या मागे लागायचं काय. बरं.
अवघड गोष्ट करायची नाही कधी पण. ओके, आता पॉडकास्टिंग करायचं ठरवलं. फॉर्च्युनेटली मी मॅक युजर आहे. मॅकमध्ये गराज बँड आहे. ते मला रिसर्च करताना कळलं की गराज बँड मध्ये मस्त पॉडकास्ट तयार होतात. मायक्रोफोन्स होते, कारण मी वेबिनार्स करत होतो, त्यामुळे माझ्याकडे चांगले मायक्रोफोन्स पण होते, माइक्स पण होते. मग मी विचार केला की आता पॉडकास्ट मी सोलो पॉडकास्ट करतो, म्हणजे कोणाकडे जायलाच नको, कोणाला काही बोलायला नको, फुल फ्रीडम आहे माझ्याकडे. आणि नाहीतरी 3 महिने काही करायचं नव्हतं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसते पॉडकास्ट तयार करत होतो. आणि मग मला असं जाणवलं की यार, आपण हे जे पॉडकास्ट तयार करतोय हे कॉन्सेप्ट पॉडकास्ट आहेत. आणि मला लोक फोन करून म्हणायला लागली की निकेत, तुम्ही जे 6 मिनिटं आणि 8 मिनिटांमध्ये जे मॅनेजमेंटचे कॉन्सेप्ट देताय ते म्हणजे इट इज व्हेरी इंटरेस्टिंग, कारण बोरिंग नाहीये. 5 ते 6 मिनिटांमध्ये जर कॉन्सेप्ट भेटत असतील आणि जर ते अप्लाय करता येत असतील तर इट्स अ फॅसिनेटिंग लर्निंग. बरं, काय झालं कोणाच ठाऊक, पण ते पॉडकास्ट जे त्याचे डाउनलोड वाढले. आता डाउनलोड वाढले तर मला एका अमेरिकन कंपनीने ईमेल पाठवली की आम्हाला तुमचे पॉडकास्ट आवडले आहेत आणि आम्हाला तुमच्या पॉडकास्टचे ऑडिओ लर्निंग प्रोग्राम तयार करायचा आहे आणि आम्ही तुम्हाला 20% रॉयल्टी देऊ. तर मला दुसऱ्या मॉर्निंग वॉकला म्हणजे मी हो म्हणणार होतो, पण मॉर्निंग वॉकमध्ये मला काय थॉट आला की यार, आपलं ऑलरेडी एक ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, त्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती ऑडिओ पोर्ट होऊ शकतं का, जरा चेक करूया आपण. तर मी आलो ऑफिसवरती आणि माझे काही पॉडकास्ट होते ते मी तिथे लोड केले आणि मस्तपैकी चालले. मग मी म्हणलं, जर का हा ऑडिओ जर का आपल्याला इथे लोड करता येतोय तर आता आपण ऑडिओ प्रोग्राम्स हे मासेससाठी तयार करू शकतो. बरोबर. कारण 6 मिनिटाच्या पॉडकास्टला तयार करण्याकरता काय फारसा एफर्ट लागत नाही. बरं, तोपर्यंत जवळजवळ 80 का 90 पॉडकास्ट झाले होते माझे ऑलरेडी. तर मग मी काय केलं, मी 7 कोर्सेस तयार केले. ओके. मग मी आता विचार केला की हे 7 कोर्सेस बंडल द्यायचा का सेपरेटली द्यायचे. मग मला असा विचार आला की बरीचशी गरीब लोक आहेत ज्यांना कोर्सेस परवडत नाहीत. बरोबर. आणि इंडियातच बोलत नाही मी, बाकीच्या कॉन्टिनेंट्समध्ये सुद्धा मी म्हणतो खूप गरीब राष्ट्र आहेत. बरोबर. मग मी डिसाईड केलं की $9.99 म्हणजे ₹1000 कमी. बरोबर, 750 रुपये. 7 कोर्सेस दिले. त्याच्यानंतर आता 10 पर्यंत पोहोचलोय, 20 पर्यंत पोहोचणार आहोत. आणि आम्ही $9.99 जे आहे ते कॉन्स्टंट ठेवणार आहोत. म्हणजे आता कोर्सेस आम्ही 30 सेंट्स आणि 40 सेंट पर्यंत घेऊन येणार आहोत. कॅन यू इमॅजिन व्हॉट विल हॅपन? आणि ऑडिओचा पॉवर काय आहे की एकतर जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता तेव्हा तुम्हाला स्क्रीन समोर बसावं लागतं. बरोबर. ऑडिओ जो आहे तो तुमच्या मोबाईल फोनवरती आहे. तुम्ही मल्टीटास्किंग करू शकता. स्वयंपाक करताना तुम्ही ऑडिओ ऐकू शकता, वॉकवरती ऑडिओ ऐकू शकता, ड्रायव्हिंगच्या वेळेला ऑडिओ ऐकू शकता. आणि इंटरेस्टिंगली लोक आता मला काय सांगायला लागले की अहो, तुमचे पॉडकास्ट आम्ही ड्रायव्हिंग करताना ऐकतो, तुमचे पॉडकास्ट चे आम्ही कोर्सेस जे आहेत ते बसल्या बसल्या ऑफिसमध्ये संपवतोय. हो. त्यामुळे ऑडिओ इज एक्स्ट्रीमली पॉवरफुल आणि दॅट ब्रॉट मी इन टू द वर्ल्ड ऑफ पॉडकास्टिंग. आणि आता काय, आता इतके डाउनलोड झाले की पहिला शो झाला, मग दुसरा तयार केला, मग तिसरा तयार केला, मग चौथा तयार केला. कारण आता क्लब हाऊस वरती भरपूर पॉडकास्टर्स माझ्या मागे लागले की यार तुमचे थॉट्स जे आहेत ते आम्हाला पाहिजेत. तर मी म्हणलं ठीक आहे, तुमच्यासाठी एक पॉडकास्टिंग पोर्टल तयार करतो. मग मला रिक्वेस्ट यायला लागली की तुमचे 4 पॉडकास्टिंग शोज आहेत ते सेपरेट आहेत, तुम्ही त्याला इंटिग्रेट का करत नाही? तर आता जॉईनिंग द डॉट्स, मी टेक्नॉलॉजी फील्ड मधनं येतो. वर्डप्रेस वरती माझ्या साईट्स आहेत. तर माझी एक वर्डप्रेसची साईट होती, ती आयडल पडली होती. मी त्या साईटला रिपर्पज करून टाकलं आणि त्या साईटला मी पॉडकास्टिंग साईट बनवून टाकली. त्याला P5 एंगेज म्हणतो आपण. आता ती 2 दिवस झाले लॉन्च करून, पण वी ऑलरेडी हॅड मोर दॅन 100 हिट्स. ग्रेट. म्हणजे आय थिंक आयडिया जी आहे ती क्लिक झाली. बिलकुल बिलकुल. सो ऑडिओ इज पॉवरफुल. आणि आय थिंक जर का कुठलीही व्यक्ती जी ह्या पॉडकास्टला ऐकत असेल, तुमची जी पॅशन आहे, तुमच्या पॅशनला तुम्ही पॉडकास्टच्या थ्रू नक्की चालना देऊ शकता. बरोबर. आणि पॉडकास्ट हे असं मीडियम आहे की जेव्हा लोक ऐकतात तुमच्या आवाजाला आणि तुमच्या थॉट्सला समजून घेतात, तेव्हा ते तुमच्याकडे नक्की येतात आणि तुमच्या पॅशनच्या अकॉर्डिंगली तुम्हाला काम द्यायला लागतं. त्यामुळे माझं तर मत आहे प्रत्येकाने पॉडकास्ट करावं, कारण व्हॉइस इज सो युनिक. आणि इंटरेस्टिंगली पॉडकास्टिंग काय सिंगिंग सारखं नाहीये. तुम्हाला बोलता येत आहे, तुम्हाला नॉलेज आहे. पहिला पॉडकास्ट करताना सगळ्यांना त्रास होतो. बरोबर. पॉडकास्ट कुणाकरता करायचा? स्वतः करता करायचं, जगासाठी करायचं नाही.
आपल्याला मजा येते म्हणून पॉडकास्ट करायचा, मग नंतर बघायचं ना काय करायचं ते. नक्कीच. सिम्पल. येस. आणि मग तुम्हाला या ऑडिओ कोर्सेस बद्दल किती आशा आहे? कारण अगदी 30 सेंट आणि 40 सेंट मध्ये एक कोर्स मिळत असेल आणि तो आपण कधी पण म्हणजे ऑफिसमध्ये काम करताना किंवा ऑफिसच्या ब्रेकमध्ये 6 मिनिटात 10 मिनिटात तो कोर्स किंवा एखादी नवीन कन्सेप्ट शिकू शकतोय. येस. आणि आपल्या देशात तुम्ही जसं म्हणाल की आपल्याच देशात नाही, जगभरात सगळीकडे किंवा की ज्यांना शिकायची इच्छा आहे पण त्यांना महागडे कोर्स अफोर्ड करू शकत नाही करू शकत. बरोबर आहे. आणि बऱ्याच ठिकाणी बँडविड्थचा पण प्रॉब्लेम असतो, जिथे व्हिडिओ कोर्सेस हे चालायला पण कठीण आहे. आत्ता जिओमुळे बऱ्याच ठिकाणी अजून आत्ता इंटरनेट पोहोचतंय, पण स्टील त्याच्यात पण बँडविड्थचा प्रॉब्लेम असतो, जो ऑडिओला येत नाही. ऑडिओला तो येत नाही. तर हे पाथ ब्रेकिंग होऊ शकतं अशी तुमची आशा आहे? इट इज डेफिनेटली पाथ ब्रेकिंग. आणि मला वाटतंय की ऑडिओ कोर्सेस जे आहेत दॅट इज द नेक्स्ट ब्लू ओशन, इट इज द नेक्स्ट फ्रंटियर. आणि आय एम शुअर भरपूर लोक इंटरनॅशनली मला कॉपी करणार आहेत आणि मला काहीही प्रॉब्लेम नाहीये. लोकांनी मला कॉपी केलं तर माझं काम जास्त वाढतं. त्यामुळे मी लोकांना शांतपणे शिकवतो ऑडिओ कोर्सेस कसे तयार करायचे. तुमच्या पॉडकास्ट ऐकणाऱ्यांपैकी कुणाला जर ऑडिओ कोर्स तयार करायचा असेल, मला काही प्रॉब्लेम नाहीये. मी कम्प्लीट त्यांना नो हाऊ देतो, काही इश्यू नाहीये. कारण शेवटी काय आहे, ज्ञान जे आहे ना ते द्यायला पाहिजे लोकांना. ते त्याला कंट्रोल करून फायदा नाहीये, स्वतःकडे ठेवून काय उपयोग नाही त्याचा. आणि ऑडिओ आणि जर का पॉडकास्ट हा इंग्लिशमध्ये असेल, म्हणजे आता मी लॉयलाचा स्टुडंट आहे आणि लॉयलाचा अपब्रिंगिंग असं आहे की तुम्हाला शाळेमध्ये मराठी बोलूच देत नाहीत. त्यामुळे तुम्ही इंग्लिशमध्येच विचार करायला लागतात. पण मला बरीचशी लोक म्हणतात की इंग्लिश ऑडिओ जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपलं स्वतःचं इंग्लिश सुद्धा सुधारायला लागतं. बरोबर. करेक्ट. सो इट डझंट मॅटर की कुठला ऑडिओ आहे, पण जर का तो कुठल्याही भाषेत असो, तुम्हाला जर समजा जर्मन भाषा शिकायची आहे तर ठीक आहे ना, जर्मन ऑडिओ ऐकायला लागा ना तुम्ही. शेवटी लहान मूल भाषा कसं शिकतं, ऐकूनच शिकतं ना. ऐकूनच शिकतं. बरोबर. ते काय ग्रॅमरचं पुस्तक घेऊन शिकत नाही. आणि दॅट इज द पॉवर ऑफ ऑडिओ. राईट. आणि फायनली ऑडिओ इज रिलॅक्सिंग. हो, नक्कीच. करेक्ट. आणि तुम्ही आता जसं म्हटलं की सगळ्यांनी पॉडकास्ट सुरू केलं पाहिजे आणि आपलं ज्ञान शेअर केलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही पॉडकास्टिंगसाठी तुमचे 7 प्रिन्सिपल्स पण काहीतरी, त्याचा पण तुमचा वेगळा पॉडकास्ट आहेच, पण आपल्या श्रोत्यांसाठी एक शॉर्ट मध्ये तुम्ही ते 7 प्रिन्सिपल्स सांगू शकलात तर खूप मदत होईल. सोपं आहे. म्हणजे मी प्रिन्सिपल नटशेल मध्ये सांगतो. पहिली गोष्ट जी मी प्रिन्सिपल मध्ये म्हणलं की तुम्ही तुमच्या पॅशनला कन्वर्ट करा पॉडकास्टमध्ये. बरोबर. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पॉडकास्ट कसा करायचा याचा विचार करत बसायचा नाही, चालू करा. ओके. तिसरी गोष्ट, पॉडकास्ट सक्सेसफुल बनवण्याकरता एक इकोसिस्टम तयार करावी लागते. बरोबर. करेक्ट टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म, करेक्ट हार्डवेअर, करेक्ट रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर, ही तुम्हाला जी आहे ती इकोसिस्टम तयार करावी लागते. बरोबर. त्याच्यानंतर पॉडकास्ट मधनं पैसे कसे कमवायचे ह्याचा एक प्लॅन तयार करावा लागतो. एक प्लॅन असाही पाहिजे की तो पॉडकास्ट जो आहे तो करेक्ट लोकांपर्यंत कसा पोहोचेल. तर मी कोइन्सिडन्स म्हटलो, तुम्ही तुमचे पॉडकास्ट ओपन केले की ज्या लोकांना ऐकायचे तेच ऐकणार. बरोबर. सो दे बिकम चॅम्पियन ऑफ युअर पॉडकास्ट. पण जर का तुम्ही पॉडकास्टर आहात आणि तुम्हाला कुणाचे इंटरव्ह्यूज घ्यायचे असतील तर तुम्ही तुमचं नेटवर्क जे आहे ते सोशल मीडियावरती एक्सपॅन्ड करा. बरोबर. आणि शेवटी काय आहे, जेव्हा तुम्ही पॉडकास्टिंग करता तेव्हा ते पॉडकास्टिंग जे आहे ते डिजिटल मीडियमवरतीच बाहेर पडणार. त्यामुळे फेसबुक किंवा इंस्टाग्राम किंवा लिंक्डइन याच प्लॅटफॉर्मवरनं तुमचे पॉडकास्ट जे आहेत ते तुम्ही मूव्ह करणार किंवा मग फायनली तुम्ही स्वतःची वेबसाईट तयार करणार. सो बाय प्रिन्सिपल्स टिपिकली टॉक अबाउट द फॅक्ट की एक म्हणजे ती तुमची एक्सप्रेशन ऑफ पर्सनॅलिटी पाहिजे पॉडकास्ट. म्हणजे एक तर तुम्ही पॅशन एरियामध्ये काम करताय, दुसरं तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीला तुम्ही एक्सप्रेस करताय लोकांपुढे. ऑथेंटिक पाहिजे की तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्याच गोष्टीचा तुम्ही पॉडकास्ट करताय. नाही तर उगीच वेगवेगळे पॉडकास्ट करत बसायचो आपण आणि आपला जो आवाज आहे ना त्या आवाजामध्ये जर कन्व्हिक्शन नसेल ना तर तो आवाज पोचत नाही. बरोबर. तो पॉडकास्टिंग त्याच एरियामध्ये करायचं ज्या एरियामध्ये कन्व्हिक्शन आहे. बरोबर. आणि अल्टिमेटली एक ग्रँड सपोर्ट सिस्टीम तयार करायची आणि तुमचे पॉडकास्ट जे आहेत ते इन्फायनाईट झाले पाहिजेत. इतके पॉडकास्ट तयार करायचे की आपल्यानंतर ते पॉडकास्ट राहिले पाहिजेत. नक्कीच. निकेत सर, आता आपल्या पुढच्या राऊंडकडे येण्याच्या आधी तुमचे जे कोर्सेस आहेत त्याच्याबद्दल आणि कुठल्या प्रकारची लोकांना ते कोर्सेसचा फायदा होऊ शकतो हे तुम्ही सांगितलं तर आपल्या श्रोत्यांना फायदा होईल.
माझे कोर्सेस हे कम्प्लिटली मॅनेजमेंट ओरिएंटेड आणि लिडरशिप ओरिएंटेड कोर्सेस आहेत. राईट. हा कुठलाही एज ग्रुप ध्यानात घेऊन तयार केलेले कोर्सेस नाही आहेत. बर. हे कोर्सेस कॉलेज स्टुडंट सुद्धा घेत आहेत. हम्म. काही स्टुडंट्स आहेत ते शाळेमधले आहेत ते सुद्धा करतायत. बरं. बिकॉज दे फेल्ट दे कुड डू इट. ओके. पण बरेचशी जी लोक आहेत ते म्हणजे मेजॉरिटी लोक जे आहेत ते इंटरनेटवरती भरपूर ऍक्टिव्ह आहेत. त्यांना टेक्नॉलॉजीची आवड आहे आणि एज ग्रुप जो आहे मेजॉरिटी जो एज ग्रुप आहे तो 25 to 45च्या दरम्यान आहे. ओके. ओके. हे काही लोक ऑन्ट्रप्रनर्स आहेत, काही लोक जॉब करणारी लोक आहेत. बर. आणि काही लोक आहेत ज्यांनी सबॅटिकल घेतलेलं आहे. ओके. मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मला भरपूर कॉन्टॅक्ट करता आहेत. कारण तुम्ही लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम तयार करू शकता कारण ती विकत घेता येते किंवा सबस्क्रिप्शनवर घेता येते. पण कॉन्टेंट कोण तयार करणार? बरोबर. कॅमेरा समोर बसून कॉन्टेंट तयार करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. आणि आज माझ्याकडे 2000 तासाचं कॉन्टेंट आहे. आता 2000 तासाचं कॉन्टेंट जर आज कोणी करायला बसलं तर यू कॅन इमॅजिन किती वेळ लागेल. त्यामुळे माझ्याकडे आता बी स्कूल्स येत आहेत, माझ्याकडे इंजिनिअरिंग कॉलेजेस येत आहेत, माझ्याकडे युनिव्हर्सिटीज येत आहेत आणि ते आता मला म्हणतायत की तुमचा कॉन्टेंट जो आहे तो आम्ही आमच्या सिस्टीमवरती पोर्ट करायचा आहे मला. अर्थात अजून झालेलं नाहीये, इनिशियल स्टेजवरती आहे, पण आय थिंक इन अनदर 3 months टाइम 4 months टाइम सुरू होईल. कारण ज्या युनिव्हर्सिटीज बरोबर मी बोलत होतो ते कोविडमुळे एकदम ते सगळा प्रॉब्लेम होऊन बसला. राईट. मस्त. म्हणजे अगदी स्टुडंट पासून स्टार्ट म्हणजे अगदी आता सुरुवात करतात त्यांच्यापासून अगदी $10 पासून कोर्सेस आहेत. ज्यांना सॉफ्ट स्किल्सची इच्छा आहे, म्हणजे फॉर इन्स्टन्स कॉलेज स्टुडंटसाठी मी कॅम्पस टू कॉर्पोरेट तयार केलेला आहे कोर्स. बरं. हाय एंड कोर्सेस आहेत, डिझाईन थिंकिंग आहे, क्रिटिकल थिंकिंग आहे, मेंटॉरिंग आहे. मी अकॅडमिशियासाठी मास्टर टेक एज्युकेटर प्रोग्राम तयार केलाय की कॉन्टेंट कसा तयार करायचा, त्या कॉन्टेंटचं लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमवरती कसं पोर्टिंग करायचं, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी केल्या. त्यामुळे डायव्हर्स ग्रुपसाठी तयार केलेला आहे. येस डेफिनेटली. सो सर आता आपण आपल्या पुढच्या राऊंडकडे वळू. येस. एका वाक्यात उत्तर द्यायची आहेत. ओके. एक पुस्तक जे तुम्ही वाचलंय ज्यांनी तुम्हाला इन्स्पिरेशन मिळालं आणि ते तुम्ही सजेस्ट कराल सगळ्यांना वाचावं म्हणून. मॅन सर्च फॉर मीनिंग, विक्टर फ्रँकल. नक्की सगळ्यांनी वाचलं पाहिजे. तुमच्या आयुष्यातली एक सवय, एक डेली हॅबिट ज्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा होतोय किंवा झालाय आणि तुम्ही जे केलं करू शकलात ते करू शकला त्याच्यामुळे. मी एकदा कुठली गोष्ट ठरवली की मग मी सोडत नाही. माझ्यामध्ये भयानक चिकाटी आहे. बर. भयानक. म्हणजे बरीचशी लोक मला म्हणतात की ही एवढी चिकाटी आणली कुठनं. मी एकदा डिसाईड केलं की मग मी नाही सोडत. सर तुम्ही आतापर्यंत एवढ्या लोकांना कोचिंग केलंय, एक लोकांमध्ये असलेला एक स्वतःबद्दलचा गैरसमज ज्याच्यामुळे त्यांची ग्रोथ थांबलेली असते असं तुम्हाला वाटतं? कॉमन प्रत्येक हाय परफॉर्मिंग माणूस हा स्वतःला अंडर एस्टिमेट करतो. बरं. ज्याला आपण इम्पोस्टर सिंड्रोम म्हणतो. ओके. त्याला वाटत असतं आपली कुवतच नाहीये तेवढी. बरं. आणि हा रिसर्च फॅक्ट आहे बरं का. प्रत्येक हाय परफॉर्मिंग इंडिव्हिज्युअल हा स्वतःला अंडर एस्टिमेट करतो. आपल्याला त्याच्यातनं बाहेर पडावं लागेल. मस्त. तुम्ही हे जे काय सगळं काम करताय त्याच्यासाठी तुम्हाला इन्स्पिरेशन कुठून मिळतं? ऍक्च्युली आता मी बहुतेक इन्स्पिरेशनच्या पुढे गेलोय. आता मला या कामाची सवय लागली. बरोबर. या कामाशिवाय माझं आयुष्य नाही असं मला वाटतं. म्हणजे माझा तर असा विचार आहे की या कामामुळे मी आजारी पडत नाही. या कामामुळे माझी कायम डेव्हलपमेंट होत राहते. माय सोल इज गेटिंग नरिश्ड. बरोबर. तुम्ही कुठलीही गोष्ट इन्स्पिरेशननी चालू करता, पण त्याच्यानंतर तीच गोष्ट तुमच्या सोलला, तुमच्या आत्म्याला नरिश करायला लागते. आणि जेव्हा तुम्ही त्या पॉइंटला येता तेव्हा इन्स्पिरेशनची गरजच पडत नाही तुम्हाला. ते जगच वेगळं आहे. बरोबर. पण सुरुवातीच्या काळात जेव्हा तुम्ही म्हटले 2000 तासाचा कंटेंट क्रिएट करणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी तुम्ही असं म्हटलं की चिकाटी अतिशय म्हणजे दुसऱ्या लेवलची चिकाटी लागते त्या सगळ्या गोष्टींसाठी. टीम लागते आणि चिकाटी लागते. तुमच्या टीमचं जर तुमच्यावर प्रेम नसेल ना तर ते या क्वालिटीचं कॉन्टेंट नाही तयार करू शकत. राईट.
आणि कॉन्टेंट तयार करणं, 2000 तासाचं कॉन्टेंट तयार करणं, हे एका माणसाला नाही जमण्याची गोष्ट आहे. बरोबर. त्याच्या मागे भरपूर लोक होती आणि आय एम सो ग्रेटफुल टू देम, आय एम सो थँकफुल टू देम. काही लोक अजून माझ्या बरोबर आहेत, काही लोक मला सोडून गेली आहेत, पण माय ग्रॅटिट्यूड विल ऑलवेज बी विथ देम. आणि आता एक शेवटचा हायपोथेटिकल प्रश्न विचारतोय की उद्या संध्याकाळी दूरदर्शनवर तुम्हाला बोलवलं रात्री 8 वाजता आणि भाईयो और बहनो आणि मग त्याच्यासमोर 130 कोटी भारतीयांना काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज तुम्हाला द्यायचा आहे, तर तुम्ही काय सांगाल? मी एकच सांगणार त्यांना की आपण प्रत्येक व्यक्ती जी आहे ती एका युनिक कारणाकरता जन्म घेतलेला आहे आणि ते जे युनिक कॉज आहे, तो जो युनिक सेन्स ऑफ पर्पज आहे जो आपल्यात आहे, तो सेन्स ऑफ पर्पज जो आहे तो आपण आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच राबवला पाहिजे, नाहीतर आपलं आयुष्य वेस्ट आहे. आणि दॅट सेन्स ऑफ पर्पज इज प्रोफाउंड. इट क्रिएट्स अ लेगसी आउट ऑफ इट. तुमच्यावर पुस्तक लिहिलं गेलं पाहिजे आणि लोक लिहितात. म्हणून आज माझ्याकडे बरीचशी लोक माझ्याकडे येतात, त्यांना माझी बायोग्राफी लिहायची आहे. बरं. आणि मी काही लोकांना ओके पण म्हणलोय. पण द पॉइंट इज की until and unless you are driven by a sense of purpose, why would somebody want to write a book on you? बिलकुल. I mean, why would you do a podcast with me? आणि तुम्ही सुद्धा कुठल्या लोकांना सिलेक्ट करणार पॉडकास्ट करण्याकरता की ज्यांनी काहीतरी युनिक कॉन्ट्रीब्युशन केलंय ना. बरोबर. सो माय मेसेज विल ओनली बी वन की तुम्ही ज्या सेन्स ऑफ पर्पजनी ज्या जन्म घेतलेला आहे, जी तुम्हाला जी एक युनिक गोष्ट जी करावीशी वाटते, त्याचं टॅलेंट आहे, त्याची पॅशन आहे तुमच्याकडे, ती नक्की करा तुम्ही. नक्कीच. खूपच मस्त मेसेज तुम्ही दिलेला आहे आणि डेफिनेटली आज आपण एवढ्या सगळ्या गप्पा केल्या, त्याच्यातनं प्रत्येकाला ऍटलिस्ट आपलं पॅशन कसं शोधायचं आणि पॅशन किती महत्वाचं असतं आणि त्या पॅशनवर काम केल्यावर काय काय होऊ शकतं. व्हॉट इज दॅट वन थिंग दॅट यू वुड डू फॉर फ्री? ओके. What is that one thing that you would do for free is your answer to the passion. राईट. नक्कीच प्रत्येकाला ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल अशी आशा करू. आणि निकेत सर, तुम्ही नाही मिळालं तर मला कॉन्टॅक्ट करा. नक्की नक्की. आणि सर खूप अप्रोचेबल आहेत. त्यांना मी लिंक्डइनवर फक्त एक मेसेज टाकला होता, लगेच त्यांनी रिस्पॉन्ड करून मला एवढ्या लवकर पॉडकास्टच्या इंटरव्ह्यूसाठी पण वेळ दिला. त्याच्याबद्दल पण तुमचे खूप खूप आभार. आय थिंक वी आर पब्लिक पीपल. वी हॅव सरेंडर्ड टू अ पब्लिक लाईफ. आम्ही लोकांसाठी कामं करतो आता, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. सो सर, तुम्ही इथे आलात, एवढा वेळ आपल्या सगळ्यांशी गप्पा केल्यात आणि एवढा तुमच्या बिझी शेड्यूल मधनं वेळ काढलात, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. निकेत करजगी यांच्याबरोबरच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील अशी आशा करतो. मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज ॲपल पॉडकास्ट आणि इतर पॉडकास्ट ॲपवर रेटिंग आणि रिव्ह्यू द्या आणि आमची वेबसाईट www.mipodcaster.com याच्यावर जाऊन आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तर पुन्हा भेटू नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत बाय बाय.